बी बियाणे आणि खतांच्या वाढत्या किमती, पिकांना हमीभाव न मिळणं यामुळं शेतकरी आधीच मेटाकुटीला आलाय. त्यातच आता शेतीला लागणारं पाणीसुद्धा शेतकऱ्यांच्या हक्काचं राहणार नाही. कारण शेतीसाठी लागणाऱ्या पाण्यावर कर आकारण्याचं धोरण केंद्र सरकारनं प्रस्तावित केलंय. सरकारचं हे धोरण म्हणजे शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा प्रकार असल्याचा आरोप शेतकरी संघटनांनी केलाय. या सरकारला याची किंमत चुकवावी लागेल असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिलाय. केंद्र सरकार आता शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्यावर कर लादण्याची योजना आखत आहे. भूजलाचा अपव्यय आणि गैरवापर कमी करण्यासाठी केंद्र सरकारनं हा कर लादण्याची योजना आखत असल्याचा दावा करण्यात येतोय. केंद्र सरकार लवकरच विविध राज्यांमध्ये 22 पायलट प्रकल्प सुरू करणार आहे. या उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांना पुरेसं पाणी मिळेल आणि त्यांच्या वापराच्या आधारावर त्यांच्यावर कर आकारला जाईल असं केंद्र सरकारचं म्हणणं आहे. मात्र विविध शेतकरी संघटना त्याचबरोबर शेतकऱ्यांमधून याला जोरदार विरोध होतोय. हा कर म्हणजे शेतकऱ्याला देशोधडीला लावणारा जिझिया कर असल्याचा आरोप होत असून या विरोधात शेतकरी आक्रमक होत असल्याचं पाहायला मिळतंय. शेतीच्या पाण्यावर कर लादण्याच्या निर्णयाबाबत केंद्र सरकारचा काय प्रस्ताव आहे हे ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया. कर निर्धारण, कराची रक्कम किती असावी हे वैयक्तिक राज्य ठरवतील. केंद्र सरकार या उपक्रमासाठी 1600 कोटी वाटप करणार आहे. कृषी पाण्याच्या वापराला प्रोत्साहन देणं, सिंचन पद्धती नियमित करणं आणि पाण्याचा अपव्यय रोखणं हे उद्दिष्ट असल्याचं केंद्र सरकारचं म्हणणं आहे. पहिल्या टप्प्यात पायलट प्रोजेक्ट म्हणून 22 राज्यात शेतीच्या पाण्यावर कर लादण्यात येईल. पायलट प्रकल्पांना अंतिम स्वरूप देण्याच्या प्रक्रियेत असल्याचं केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील सांगतायत. मात्र नवीन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांवर पाण्याच्या वापरासाठी कर लादण्याचा निर्णय हा शेतकऱ्याला आणखी कर्जबाजारी करणारा आहे अशी टीका माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. मुळातच शेती पिकांना हमीभाव नाही, उत्पन्न खर्च एवढाही दर शेतीमालाला मिळत नाही. त्यामुळे शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला जातोय. सरकारनं हा निर्णय मागं घ्यावा, अन्यथा त्याची किंमत त्यांना चुकती करावी लागेल असा इशाराही त्यांनी दिलाय. तोट्यात शेती आली म्हणून कर्जबाजारी होऊन आत्महत्या करायची हे बक्षीस तुम्ही त्याला देताय. पहिल्यांदा त्यानं वापरलेला साऱ्या जगाला नको असलेल्या जगाच्या अस्तित्वाला नख लावू पाहणारा कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन सल्फाईड वापरून त्याच्यापासून अन्नधान्य तयार केलं म्हणून त्याला पहिला बक्षीस द्या आणि मग पाण्यावर कर लावा. माझी काय हरकत नाही. पण नवनवे कर लावून जर का शेतकऱ्याला विटी धराल तर सरकारला याची किंमत चुकती करावी लागेल. मुळातच अनेक शेतकऱ्यांच्या स्वतःच्या विहिरी आणि बोरवेल आहेत. शेतकरी भूगर्भातून शेतीसाठी पाणी घेत असतो. मग याला वेगळा कर कशासाठी असा सवाल कोल्हापूर जिल्हा इरिगेशन फेडरेशननं उपस्थित केलाय. जर हा निर्णय आमच्यावर लादणार असाल तर प्रसंगी आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा कोल्हापूर जिल्हा इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील किणेकर आणि शेतकरी कामगार पक्षाचे बाबासू देवकर यांनी दिलाय. उद्योजक आणि घरगुती यांचा जो वापर होतोय त्या पाण्यावर मुळात कोणती प्रक्रिया केली जात नाही. ती प्रक्रिया करून ते पाणी पुन्हा पिण्यायोग्य किंवा शेतीयोग्य करावं, त्यावर खर्च करावा आणि नंतर या शेतकऱ्यांच्या वापरासाठी असणाऱ्या पाण्यावर यावं. शेतकऱ्यांनी स्वतःच्या खर्चानं हे पाणी भूगर्भातनं उचललेलं आहे आणि असं असताना यावर टॅक्स लावणं म्हणजे जिझिया कर लावण्यासारखं होईल आणि याच्या विरोधात आम्ही शेतकरी प्रसंगी पडल्यास रस्त्यावर येऊ आणि सरकारला हा कर मागं घेण्यास भाग पाडू. पुराची स्थिती अनियमित, पावसातली अनियमितता अशामध्ये जर शेतकरी अडकलेला आहे आणि त्याचबरोबर आज केंद्राच्या आणि राज्याच्या धोरणातून कोणत्याही शेतीला, कृषी मालाला त्याचा योग्य भाव मिळत नाही. आज शेतकरी निश्चितपणानं नागवला जात आहे आणि अशातच एक नवा कायदा आणून शेतीसाठी वापरलेल्या पाण्यावरती कर लादून हा शेतकरी उद्ध्वस्त करण्याचा या ठिकाणी केंद्रीय जलशक्ती आयोग घाट घालत आहे. त्याला आम्ही 100% विरोध करू. रघुनाथ पाटील प्रणित शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट माणिक शिंदे यांनीही याबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
शेतीमालाला भाव नसल्यामुळं तुम्ही पाणी आणि वीज ही शेतकऱ्यांना मोफत देणं अपेक्षित होतं, पण तुम्ही हे तर देत नाही आणि वर शेतकऱ्यांच्यावर तुम्ही पाणी कर लादत आहात, हे योग्य नाही. आम्ही शेतकरी आता गप्प बसणार नाही. तुमच्या या कायद्याच्या विरोधात आणि तुमच्या या नियमाच्या विरोधात आम्ही जिल्हाभर शेतकऱ्यांच्या मध्ये रान उठवल्याशिवाय आम्ही आता गप्प बसणार नाही. मुळातच पाणीपट्टीच्या रूपानं शेतकरी हा शेतीसाठी वापरत असलेल्या पाण्याचे पैसे देत असतो. असं असताना पुन्हा कर कशासाठी असा सवाल उपस्थित होतोय. दुसरीकडं उद्योगधंद्यांसाठी लाखो लिटर पाणी वापरलं जातं. मोठमोठ्या उद्योगपतींचे हजारो कोटींचे कर्ज सरकार माफ करत आहे, पण शेतीच्या पाण्यावर केंद्र सरकार नव्यानं कर आकारण्याची योजना आखत असल्यानं सरकार यातून नेमकं कुणाचं हित जोपासत आहे असा सवाल उपस्थित होतोय. शेतकऱ्यांचा कळवळा घेऊन सत्तेवर आलेलं सरकार आता शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्यावरच निर्बंध लादणार असेल तर या विरोधात व्यापक लढा उभारण्याचा शेतकरी संघटनांनी इशारा दिलाय.